वर्गाला सुरुवात करण्याआधी आपण एक उपकार करून घेऊया आणि मग वर्गाला सुरुवात. साधी बैठक घालायची आहे. सुखाभाव बैठक. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. आवाज येत नाहीये. रिजॉईन होता का तुम्ही? आता आवाज येतोय? हरिओम. आवाज येतोय का आता? रश्मीताई. बाकीच्यांना आवाज येतोय का माझा? ओके. मग बहुतेक त्यांचा काहीतरी इश्यू आहे. हरिओम. आता आवाज येतोय का रश्मीताई? हेडफोन्स किंवा मग वापरा. येतोय आवाज आता? ठीक आहे. सुखाभाव बैठक. साधी मांडी.
दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास आपण घेत आहोत, श्वास सोडत आहोत, याकडे लक्ष. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. आपल्या वर्गाला सुरुवात करण्याआधी आपण करूया एक प्रणव उच्चार, ओंकार. याकरिता आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहश्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार. काही क्षण शांत. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करायचं. हस्तमस्तक पावे. निर्माण झालेली ऊब आपल्या दोन्हीही डोळ्यांना द्यायची आहे. नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आता माझा आवाज क्लिअर येतोय ना तुम्हाला? तर आधी मी थोडक्यात आमचा परिचय करून देते आणि मग तुम्ही तुमचा परिचय करून द्या आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे. त्याचबरोबर कुठली जर तुम्हाला व्याधी असतील तर त्याही तुम्ही बिनधास्तपणे सांगा. जर आता तुम्हाला सांगायला जमत नसेल तर माझा नंबर आहे ग्रुपवरती, तर तुम्ही तेव्हा मला पर्सनल वरती पण सांगू शकता. पण जरी आता सांगितलं तरी काही हरकत नाही. तर सुरुवातीला मी माझी ओळख आणि दुर्वा एज्युकेशन तुम्हाला ही संस्था माहितीच आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात. ज्याच्यामध्ये समुपदेशन आहे, पालक विद्यार्थी समुपदेशन किंवा विषय आपलं स्वाक्षरी तज्ञ, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स या एज्युकेशनच्या मार्फत शिकवतात. ऑनलाईन हे कोर्स आपले चालू आहेत आणि त्याच्यातलाच हा एक भाग म्हणजे आपला योग साधनेचा वर्ग. आपल्या इकडून 2 बॅचेस चालू असतात. सकाळची एक 6ची बॅच असते जी जनरल आहे, ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघही असतात. आणि आपली 5ची जी संध्याकाळची बॅच आहे जी फक्त महिलांकरिता आहे, महिलांसाठी विशेष, अशा आपल्या 2 बॅचेस चालतात. आणि ही आपली सध्या ऑनलाईनच आपली बॅच चालू आहे. ही 12वी बॅच आहे आपली. आणि माझी थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे मी योगिता सकपाळ. प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम करत होते. गेली 16 वर्ष मी काम केलंय. 2016 मध्ये मी योगा टीचर डिप्लोमा कंटाळी मित्रमंडळ ठाणे येथून कम्प्लीट केला. आणि 2021 मध्ये माझं MA इन योगशास्त्र ही पदवी मी घेतली कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथनं. आणि आता मी सध्या YCB म्हणजेच आपलं आयुष मंत्रालयाचं, गव्हर्नमेंट मंत्रालयाचं योगाच्या माध्यमातून केंद्रीकरण म्हणजे एक स्टँडर्डायझेशन असलं पाहिजे योग साधनेमध्ये, अशा त्यांच्या काही वेगवेगळ्या लेवल्स असतात. तर त्यातली मी लेवल 7 करते, जी योग थेरपिस्ट म्हणून ती जी लेवल आहे ती योग थेरपिस्टची लेवल आहे. कारण की आमचं ऑलरेडी MA झाल्यामुळे आम्ही डायरेक्ट या लेवलला बसू शकतो. तर अशा प्रकारे हा माझा योग साधनेचा प्रवास 2016 पासून ते आतापर्यंत चालूच आहे. आणि दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण हे वर्ग योग साधनेचे घेत असतो. तर ही झाली माझी थोडक्यात ओळख. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला आधी तुम्ही तुमचा परिचय करून द्या आणि मग मी तुम्हाला सांगते. फक्त एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता जो मी माईक लावलाय, या माईकने फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जातोय, तुमचे कोणाचेच आवाज माझ्यापर्यंत येत नाही. तर वर्ग चालू असताना हा माईक हा माझा असणारच आहे, कारण की तुम्हाला माझा आवाज क्लिअर जायला पाहिजे म्हणून हा माईक मी लावलेला असतो. तर तुम्हाला जर कधी काही अडचण वाटली किंवा नाही समजलं तुम्ही मेसेज करू शकता किंवा एक
खूण करायची की नाही समजत आहे म्हणून, तर मग मी हा माईक कडून तुमच्याशी संवाद साधू शकेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपला कॅमेरा एक व्यवस्थित सेट करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्ही मला व्यवस्थित दिसला पाहिजे. कारण की आपल्याला एकूण 4 प्रकारची आसनं करायची असतात, जी बैठक स्थितीमध्ये असतात, शयन स्थितीमध्ये असतात, पोटावर पडून आपल्याला आसनं करायची असतात. त्याचबरोबर आपण दंड स्थितीमध्ये म्हणजे उभं राहून सुद्धा आपण आसन करतो. त्यामुळे पहिले 1-2 दिवस तुम्हाला कळेल की आपला कॅमेरा आपण कसा सेट केला की आपण सगळ्या स्थितीमध्ये दिसू. हे तुम्हाला आता 1-2 दिवसामध्ये कळेल. तर त्या प्रकारे व्यवस्थित कॅमेरा आपला सेट करून ठेवायचा. आणि शक्यतो कॅमेरा ऑन असेल तर उत्तम, कारण की तुम्ही कसे करतात हे मला दिसलं पाहिजे. जे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी. जुने साधक, आता रोहिणी मॅडम या जुन्या साधक आहेत, ज्या 3-4 महिन्यापासून आपल्या बरोबर आहेत. तर त्यांचा तर चालूच असतो. पण जे नवीन साधक आहेत त्यांनी थोडीशी ही सूचना पाळायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडंसं नियमितता ठेवायची. कारण की हा आपला वर्ग 1 महिन्याचाच आहे. महिन्यामध्ये आपला सॅटर्डे संडे ही आपल्याला सुट्टी असते. म्हणजे आपल्याला वीकली फक्त 5 डेज आपल्याला हा वर्ग जॉईन करायचा असतो आणि 1च तास असतो. त्यामुळे शक्यतो तोवर म्हणजे अगदीच काही जेन्युइन रिझन असेल तर तुम्ही वर्ग नाही जॉईन केला तर ठीक आहे. पण शक्यतो तरी पूर्ण वेळ जॉईन करण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला रेकॉर्डिंग तर मिळतच. रेकॉर्डिंग परत तुम्हाला हे महिन्याच्या शेवटी मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक दिवसाचं रेकॉर्डिंग पाठवलं जात नाही. महिन्याच्या शेवटी तुम्हाला सगळ्या क्लासेसचं रेकॉर्डिंग मिळेल. पण शक्यतो तरी असं रेकॉर्डिंग मिळतंय त्यामुळे मग आपण नाही जॉईन केला तरी चालेल असा थोडासा आपली मानसिकता होते. पण तसं न करता शक्यतोवर पूर्ण क्लासेस जॉईन करण्याचा प्रयत्न करा. आता मला तुम्ही तुमची ओळख करून द्या. तुम्ही कुठून आहात आणि कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलाय? मी माझा माईक काढते. वन बाय वन तुम्ही सुरुवात करू शकता. एक मिनिट. अनम्यूट होऊन तुम्ही बोलू शकता. हा, रश्मिताई, तुमचा नमस्ते. मध्ये. मी रश्मी गायकवाड. मी नवी मुंबईला राहते. नमस्ते. मी नवी मुंबईला राहते. 1-2 वर्षापूर्वी मी करत होते योगा, तेव्हा माझी हेल्थ एकदम ओके होती. मध्ये गॅप पडल्यामुळे आता परत मला ऍसिडिटीचा त्रास आहे, तर परत त्रास व्हायला लागला. अनायसे मला आपलं फेसबुक वरती दिसलं योगाचं. मी म्हटलं आपण जॉईन होऊया आणि म्हणजे मी जॉईन झाले आहे. मला प्रचंड ओके. ऍसिडिटीचा त्रास आहे मॅम. अच्छा, म्हणजे तुम्ही काही जॉब वगैरे करता का? नाही, मी फ्रीलान्सर आहे. मी ब्युटिशियन आहे. मी ओके. होम सर्व्हिस करते. ओके. अच्छा अच्छा. खूप खूप स्वागत आहे. यासाठी विचारलं कारण की ऍसिडिटीचा त्रास आहे ना, त्यामुळे हा कधी मॅम. कधी ऑफिसच्या वेळा वेगवेगळ्या असतात सांगा त्यामुळे वेगळं. हा, थोडासा बरोबर. प्रॉब्लेम असतो. म्हणून मी विचारलं. ठीक आहे. खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. अरे, नेक्स्ट प्लीज. तुम्ही आता अनम्यूट होऊ शकता. हो. सॉरी, म्यूट होऊ शकता. गुड मॉर्निंग मॅम. Good. माझं नाव कोयल जाधव. मी बारामतीवरून आहे. माझं ह्या क्लासला जॉईन व्हायचं कारण म्हणजे डिलिव्हरी नंतर म्हणजे आता 1 वर्ष झालंय. मी अच्छा. रोज माझा डेली योगा करते घरी. पण ओके. मला व्यवस्थित म्हणजे कसा रुटीन बसवायचं होतं योगाचं. मग मी FB अच्छा. वरती पोस्ट पाहिली होती, तर म्हणून मी हा क्लास जॉईन केला, जेणेकरून माझं वेट स्वतःच मला आटोक्यात आणायचंय. आणि हे डिलिव्हरी नंतरचा जो फेज असतो, ज्याच्यामध्ये हम्म. आपलं मुलांच्या बाबतीत किंवा हे सगळं रुटीन मध्ये जर आपली चिडचिड वगैरे होते, अँझायटी वाढते, तर ती कमी करण्यासाठी मला हा योगा क्लास जॉईन करायचा. ओके. बरं, डिलिव्हरी कशी झाली आहे? नॉर्मल आहे की सिझरियन आहे? नॉर्मल नॉर्मल झाली. नॉर्मल आहे ना. ओके. फॉरवर्ड बेंड वगैरे करताना काही त्रास होतो का? म्हणजे पोटावरती ताण आल्यावर काही त्रास होतो? नाही नाही, त्रास होत नाही काय. काही नाहीये ना तसं? ओके. बाकी बीपी वगैरे काही? नाही, बीपी वगैरे बाकी काहीच त्रास नाहीये मला, म्हणजे काहीच नाहीये ना. शारीरिक. फक्त म्हणजे तुम्हाला थोडंसं म्हणजे हेल्दी राहण्यासाठी आणि थोडंसं मेंटेन राहण्यासाठी तुम्ही हा वर्ग जॉईन केला. बरोबर? हो हो. ठीक आहे. खूप खूप स्वागत आहे. हरिओम. पुढे प्लीज.
हा, अनम्यूट म्हणून तुम्ही बोलू शकता. उन्नती मॅडम. गुड मॉर्निंग. मी उन्नती नेहत्राव पुण्यावरून आहे. ऍक्च्युली मला वेट लॉस करायचं आहे आणि त्याचबरोबर थायरॉइड आणि PCOS हा ऍक्च्युली मला जवळजवळ 13-14 वर्ष झाली आहे. तर मग मला हा थायरॉइड्स आहे आणि कंटिन्यू म्हणजे जिम किंवा योगा पण ते कंटिन्युटी होत नाहीये. आणि योगाचं पूर्ण जर माहित असेल नॉलेज तर परफेक्ट होईल असं मला वाटतंय, म्हणून मी जॉईन केलंय. ओके, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. रोहिणी ताई तर आपल्या खूप जुन्या आहेत, ज्या साधक, ज्या 3-4 मला असं वाटतं 4-5 महिन्यापासून त्या जॉईन आहेत. तर आता मी तुमची थोडक्यात आता मी हा माझा माईक जॉईन करते. एकदा मी माझा हा माईक जॉईन केला की मला तुमचे कोणाचेच आवाज येणार नाहीत, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला मेसेज वरती तिथे टाकू शकता किंवा एखादी खूण केली तरीही चालेल. ठीक आहे, आता मी माझा माईक ते जॉईन करते. आता तुम्ही जे तुमची ओळख करून दिला त्याच्यामध्ये तुम्हाला कोणालाही मला असं वाटत नाही कुठला एकदम जास्त मोठा आजार किंवा काही आहे. प्रत्येकाने आपल्या हेल्थ इश्यूच्या माध्यमातूनच म्हणजे हा वर्ग जॉईन केलेला आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्याजणी म्हणजे क्वाईट हेल्दी आहात असं नाहीये. कारण की आतापर्यंतच्या ज्या बॅचेस मी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप सारे सिरियस लोकांना आजार होते. त्यामुळे मग आसनं शिकवताना पुन्हा मला एकदा लिमिटेशन्स यायचे. पण आपण इथे जेव्हा योग साधण्याचा वर्ग जॉईन करतो, मी तुम्हाला दाखवताना माझा प्रयत्न असा असतो की तुम्हाला आदर्श स्थिती दिसली पाहिजे. कारण की जर मीच तुम्हाला थोडंसं कुठेतरी कमी असं दाखवलं तर तुम्हाला ते कळणार नाही की कुठलंही आसन आदर्श कसं असतं. त्यामुळे माझा असा प्रयत्न असतो की तुम्हाला जे आदर्श आहे, जे आयडियल आहे ते दिसलं पाहिजे. त्या प्रकारे माझे प्रयत्न असतात. फक्त जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा आपल्याला आपले लिमिटेशन्स कळले पाहिजे. म्हणजे फॉरवर्ड बेंडिंगचं आसन असतं, बॅकवर्ड बेंडिंगचं आसन असतं. तर प्रत्येकाची शारीरिक जी क्षमता असते ही वेगवेगळी असते. कुणाचं तरी डोकं म्हणजे कुणाचं डोकं पोचतं जमिनीपर्यंत जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड करतो, तर काही जणांचं नाही पोचत. का पोचत नाही तर कधी कधी आपल्याला आपल्या पोटाचा आकार जास्त असतो, त्यामुळे मग आपल्याला तो फॉरवर्ड बेंड घेताना थोडासा त्रास होतो किंवा बॅकवर्ड बेंड घेताना सुद्धा थोडासा त्रास होतो. त्यामुळे थोडीशी आपण आपले लिमिटेशन्स जे आहेत हे थोडेसे आपल्याला कळले पाहिजेत की आपल्याला कुठपर्यंत छान वाटतंय, कुठे आपल्याला स्थिर वाटतंय, तर त्याप्रमाणे आसनं करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला जर आपण डायरेक्ट योग साधनेला जेव्हा आपण बसतो त्यावेळेला आपल्याला काही दिवस थोडंसं बॉडी पेनिंग होऊ शकतं. कारण की आपल्याला माहिती नसतं की म्हणजे कसे आसनं असतात किंवा कशा प्रकारे आपल्याला करायचे असतात. तर थोडेसे काही दिवस आपलं बॉडी पेनिंग होईल, पण काही हरकत नाहीये. ते नंतर हळूहळू जसं आपल्या शरीराला सवय होईल त्याप्रमाणे हे बॉडी पेनिंग सुद्धा नाहीसं होईल. तर आपण आपल्या वर्गामध्ये सुरुवातीचे काही दिवस थोडेसे लुझनिंग एक्सरसाइज जास्त घेतो. जे आपले जॉईंट्स असतात म्हणजे आपल्या हातापायाचे जे जॉईंट्स आहेत किंवा आपले शोल्डर, काही जणांना फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो किंवा नेक रोटेशन आहे. जसं एका मॅडमने सांगितलं की त्यांना थायरॉइडचा त्रास आहे, तर थोडेसे नेक रोटेशन वाले, नेक फॉरवर्ड करायची, बॅकवर्ड करायची, अशा प्रकारची जी काही आसनं आहेत जे लुझनिंग आहेत ते आपण सुरुवातीला थोडेसे जास्त घेतो. पहिले 2 आठवडे जे आहेत आपले ते आपण थोडेसे बेसिक आणि मग त्याच्यापेक्षा थोडंसं ऍडव्हान्स असे करत करत आपण एकदम थोडंसं ऍडव्हान्स कडे जातो. त्याच्यामध्ये पण तुमचे लिमिटेशन बघितले जातात की तुमचा तुमचा हे कसं आहे, म्हणजे प्रतिसाद कसा आहे. जर तुम्हाला व्यवस्थित छान जमत असेल तर आपण काही ऍडव्हान्स आसनं घेतो. पण मग थोडंसं लिमिटेशन असेल तर मग पुन्हा एकदा आपल्या क्षमतेप्रमाणे आपण आसनं करण्याचा प्रयत्न करतो. आणि सुरुवातीला आपण जेव्हा आपला वर्ग चालू होतो तेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी घेतो, कपालभाती. तर पहिल्या आठवड्यामध्ये आपण एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी घेतो. त्याच्यानंतर आपण करतो त्राटक. त्राटक हे का करतो तर आपण घाई गडबडीने वर्गाला बसलेलो असतो. तर थोडंसं तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे आपला जो योगसाधनेचा प्रवास आहे हा शरीराकडून मनाकडे होणारा प्रवास आहे. तर आपलं मन जेव्हा आपण योग साधनेला बसतो तेव्हा आपलं शरीर तयार असतं की हा आता मला काही आसनं करायची, आता मला थोडीशी एक्सरसाइज करायची. पण आपल्या मनाला सुद्धा ते पोषक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे आपल्या मनामध्ये सुद्धा. त्यासाठी आपण त्राटक घेतो, ओमचे विविध स्तरांवरचे उच्चार घेतो किंवा
आपण प्रार्थना घेतो, तर ह्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत ह्या थोड्याशा कटाक्षाने फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्यालाच ती एक शिस्त लागते. कारण की योग हे एक शिस्त आहे. योग हा मुनी पतंजलींनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे. तर हा योग जो आहे हा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये विखुरलेला होता. जसं तुम्ही महाभारत म्हणा किंवा रामायण म्हणा किंवा योग वसिष्ठ म्हणा, या सगळ्या ग्रंथांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये हा योग जो आहे हा विखुरलेला योग होता. तो कंपाईल करण्याचं काम केलं मुनी पतंजलींनी आणि त्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितला, जो आता सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये फॉलो करत आहेत. तर प्रत्येकाची जी पद्धत आहे ही वेगवेगळी आहे सगळ्या इन्स्टिट्यूटची, पण अष्टांग योग जो आहे हा तोच आहे, ज्याच्यामध्ये यम नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी अशा वेगवेगळ्या 8 पायऱ्यांचा समावेश होतो. तर ह्या 8 पायऱ्या कुठल्या किंवा कशा आहेत हे मी तुम्हाला वेळोवेळी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत जाईल. इथे मी तुमचा कुठलाही वेळ घेणार नाहीये ते समजवण्यामध्ये. ते जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे किंवा त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती ग्रुपवरती तुम्हाला पाठवली जाईल. आता फक्त मी तुम्हाला एवढंच थोडक्यात सांगायचं आहे की जसं आता आपल्याकडे नवीन साधक जॉईन झाले, आपण आधी त्यांचा परिचय करून घेऊया, मग पुन्हा एकदा पुढची हे करू, कंटिन्यू करू. हरिओम सर, तुमचं थोडक्यात ओळख करून द्याल का? तुम्ही अनम्यूट व्हा आणि थोडक्यात तुमची ओळख करून द्या. तुमचा माईक ऑन करा. हरिओम. विष्णू घरडे. हा. विष्णू घरडे यवतमाळ. अच्छा, तुम्हाला कुठली व्याधी किंवा कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलाय? डायबिटीस आहे, डायबिटीस. डायबिटीज. अच्छा, गोळी किती चालू आहे डायबिटीसची? सध्या गोळी म्हणजे आयुर्वेदिक इलाज चालू आहे. अच्छा, ओके. सर तुमचं वय काय असेल जरा कळेल का प्लीज, कारण की डायबिटीस सारखं हे आहे म्हणून. कॉम्प्युटर वर्क आहे. अच्छा, नाही तुमचं वय वय एज. 59. अच्छा, खूप खूप स्वागत आहे. आता मी माझा माईक एकदा जॉईन केला की मला तुमचा आवाज कोणाचा येणार नाही, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. हा, आता तुम्ही म्यूट होऊ शकता आणि सगळ्यांनी ना शक्यतो म्यूट राहण्याचा प्रयत्न करायचा, कारण की कसे आपल्या आजूबाजूचे आवाज मग बाकीच्यांना सुद्धा त्रास होतो त्यामुळे. तर आता आपण आपल्या वर्गाला, जसं आपण मी तुम्हाला सांगितलं की योग हा वेगवेगळ्या ठिकाणी विकलेला आहे, हे सगळं तुम्हाला वेळोवेळी ग्रुपवरती माहिती मिळेल. त्याचबरोबर युजली एक्सरसाइज आपण का करावे, कसे करावे याचं सुद्धा एक छोटंसं पीडीएफ आहे, ते सुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी आपल्या वर्गामध्ये देईल, कारण की अजून ऍडमिशन आपले सुरू आहेत. त्यामुळे थोडंसं अजून 2-4 दिवस गेले की मी तुम्हाला ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या ग्रुपवरती पाठवत जाईल, जेणेकरून जेव्हा आपलं ऍडमिशन स्टॉप होईल, अजून 2-4 दिवस तरी ऍडमिशन आपले चालू आहेत, तर तोपर्यंत आपला वर्ग तर हा व्यवस्थित चालूच असणार आहे. तर वर्गाचा पॅटर्न पुन्हा एकदा सांगते. आपण श्वसन मार्ग शुद्धी घेतो, त्याच्यानंतर एक ओंकार साधना होते आणि मग आपली युजली एक्सरसाइज वगैरे आपल्या ज्या आहेत त्या चालू होतात. आणि दुसरं म्हणजे प्राणायाम जो आहे हा आपण दुसऱ्या आठवड्यापासून घेतो, कारण की त्याच्या आधी आता या आठवड्यामध्ये मंडे टू फ्रायडे आपण थोडंसं दीर्घ श्वसन करणार आहोत, थोडंसं विभागीय श्वसन कसं केलं जातं हे मी तुम्हाला सांगणार, आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यापासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार. कारण की प्राणायाम आपण लगेच घेत नाही, आपल्याला आपल्या श्वासावरती पहिल्यांदा नियंत्रण असलं पाहिजे. आयडियल ब्रीथिंग कुठली आहे या सगळ्या गोष्टी आपण आधी लक्षात घ्यायच्या आणि मग दुसऱ्या आठवड्यापासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार. आणि सूर्यनमस्कार हा सुद्धा आपल्या क्लासचाच एक भाग आहे, वर्गाचाच एक भाग आहे. सूर्यनमस्कार आपण तिसऱ्या आठवड्यापासून घेतो. पहिले 2 आठवडे आपण थोडेसे बेसिक आणि थोडेसे ऍडव्हान्स आसनं करायला झालं की मग आपण सूर्यनमस्कारांकडे वळतो. सूर्यनमस्कारामध्ये 12 स्टेप्स आहेत आणि त्या श्वासाशी आधारित कशा करायच्या किंवा त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत हे कसे करायचे हे आपण तिसऱ्या आठवड्यापासून सूर्यनमस्कारानं सुरुवात करणार आहोत. चौथा जो आठवडा असतो त्याच्यामध्ये 3 आठवड्यामध्ये आपल्या सगळी बरीचशी साधनं जी आहे किंवा जी आसनं आहेत ती आपली बरीचशी शिकवून झालेली असतात. त्यामुळे चौथ्या आठवड्यामध्ये आपण शक्यतो वेगवेगळ्या सिस्टीम्सच्या आधारे आपण आसनं करायला जातो. म्हणजे आपली पचन संस्था आहे किंवा आपल्या मेंदूचं कार्य कसं सुधारू शकतं, आपली रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे, श्वसन संस्था आहे, ती कशा प्रकारे चांगली अजून काम करू शकते, तर त्या सिस्टीमच्या आधारे आपण थोडीशी साधना घेण्याचा प्रयत्न करतो. ही साधना आपली चौथ्या आठवड्यामध्ये असते, जेणेकरून आपली 3 आठवडे आपली बरीचशी साधना कंप्लीट झालेली असते.
म्हणून हा एक वेगळा वेगळा म्हणजे आपल्या वर्गामध्ये काहीतरी एक वेगळं असायला पाहिजे किंवा तुम्हाला काहीतरी एक वेगळं मिळालं पाहिजे, म्हणून हा एक छोटासा प्रयोग आम्ही करतो की वेगवेगळ्या सिस्टीम्स वरती आपण आसनं देण्याचा प्रयत्न करतो. तर आता आपण ऍक्च्युअल वर्गाला सुरुवात करूया. त्याच्या आधी मी तुम्हाला काही प्रार्थना दाखवते. त्राटक जे आहे हे आपण ही जी ओमची प्रतिमा तुम्हाला दिसते, त्या प्रतिमेचं ही जी ओमची प्रतिमा दिसते, त्राटक करताना आपलं मन साधनेकडे एकरूप होण्यासाठी किंवा आपलं मन साधनेकडे अनुकूल होण्यासाठी आपण ह्या सगळ्या कृती करतो. त्राटक ही आपली रोजच होत नाही, आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच हे त्राटक ही शुद्धी क्रिया घेतो. जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो तेव्हा ती आपल्या जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो तेव्हा ती आपल्या नाकाच्या पोकळ्यांचे जे काही कण असतात किंवा तिथे जो काही म्हणजे जो साठलेला जो द्रव पदार्थ असतो तो बाहेर काढून आपण पूर्णपणे आपल्या नाकाचा जो मार्ग आहे तो मोकळा करून घेतो, जेणेकरून आपल्याला खूप छान वाटतं. थोडासा आपला श्वसन मार्ग जो आहे तो मोकळा होतो आणि त्याच्यानंतर मग आपण वळतो नेत्र शुद्धीकडे. ही जी ओमची प्रतिमा तुम्हाला दिसते ती आपण एकदा उघड्या डोळ्यांनी आपण तिचं निरीक्षण करतो आणि त्याच्यानंतर आपण ती बंद करून आपल्या मनामध्ये ती प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करतो. अशा दोन प्रकारे आपण हे त्राटक ही शुद्धिक्रिया घेतो. त्याच्यानंतर ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार असतात, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कसे केले जातात. आणि ही प्रार्थना आहे जी पुन्हा मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करणार आहे. ही प्रार्थना आपण रोजच बोलतो. या प्रार्थनेने आपला वर्ग सुरू होतो आणि त्याच्यानंतर या शांती पाठाने आपला वर्ग समाप्त होतो. ठीक आहे. तर ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार कसे करायचे, तर त्याच्या आधी मी तुम्हाला काही मुद्रा दाखवते. त्या आधी बघून घ्या कशा केल्या जातात आणि मग आपण सुरुवात करणार आहोत. साधी बैठक घालायची. आज मी तुम्हाला साधी बैठकच घालायला सांगते. उद्या आपण स्वस्तिकासन शिकणार आहोत, कारण की सुरुवातीला प्रत्येकालाच पद्मासन जमतं असं नाही. त्यामुळे आपण उद्या स्वस्तिकासन बघू आणि मग अजून पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपण पद्मासन कसं केलं जातं हे बघू. कुठलंही आसन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ते विधिवत करायचं आहे. कुठेही आपल्याला डायरेक्ट हालचाल करायची नाहीये. जेव्हा आपण डायरेक्ट कुठलीही गोष्ट करायला जातो तर कुठेतरी पायामध्ये क्रॅम्प येतो, कुठेतरी आपल्याला हातामध्ये लचक किंवा खांद्यामध्ये थोडंसं कुठेतरी दुखापत होते. त्यामुळे आपला असा प्रयत्न असणार आहे की कुठलीही गोष्ट आपण विधिवत करणार. बघा, जेव्हा आपण लहान मुलांना शाळेत टाकतो तेव्हा आपण डायरेक्ट त्यांना पहिलीला किंवा दुसरीला टाकत नाही. आपली त्यांची सुरुवात जी आहे ही नर्सरी पासून होते आणि मग तो स्टेप बाय स्टेप पुढे जातो. तर तसंच हे आपल्या आसनांचं आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचंय. कुठेही आपल्याला घाई गडबड करायची नाही, कारण की योग साधनेचा जो प्रवास आहे तोच मुळात शरीराकडून मनाकडे होणारा प्रवास आहे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे होणारा प्रवास आहे. म्हणून श्वासाची जाणीव आपल्याला एक असणं फार महत्वाचं. तर सुरुवातीला जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो तेव्हा आपल्याला आपले दोन्ही हात, मी तुम्हाला बरोबर दिसते प्रत्येकाला? पूर्ण दिसतीये ना? ओके. तर आपल्याला दोन्ही हात जे आहेत हे आपल्याला द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. तर ही द्रोण मुद्रा कशी असते? आपली ही जी 5 बोट आहेत ती एकत्र करायची आणि त्यांचा कप करायचा या प्रकारे आणि तो आपल्या गुडघ्यांवर ठेवायचा या प्रकारे. तर ही झाली आपली द्रोण मुद्रा. आणि पाठीचा जो आपला कडा आहे तो शक्यतो ताठ म्हणजे सरळ बसण्याचा प्रयत्न करायचा. पण सरळ बसताना आपल्याला कुठेही आपल्याला हात असे सरळ नाही करायचे किंवा आपल्याला खांदे असे वर नाही घ्यायचे, तर रिलॅक्स होऊन बसायचं. आपले शोल्डर, खांदे रिलॅक्स. हाताची जी कोपरं आहेत ती अगदी शरीराच्या जवळ. फक्त पाठीचा कणा आपला सरळ राहिला पाहिजे. जेव्हा आपला पाठकणा सरळ असतो तेव्हा आपोआप आपली जी मरगळ आहे आपल्या मनामध्ये किंवा आपण कधी कधी आपल्याला थोडंसं डल वाटतं, तर तो आपला नाहीसा होतो जेव्हा आपला पाठकणा सरळ असतो त्यावेळेला. आणि आपली मान जी आहे ही मध्यभागी ठेवायची. तर ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्याच्यानंतर जेव्हा आपण त्राटक करतो म्हणजे ओमचं जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी आणि बंद डोळ्यांनी जेव्हा आपण निरीक्षण करतो त्यावेळेला आपल्याला करायची असते ज्ञान मुद्रा. म्हणजे आपलं पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. ही झाली ज्ञान मुद्रा.
पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. हे जे टिप्स आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे. ही झाली आपली ज्ञानमुद्रा. आणि इथे सुद्धा आपले हाताचे जे तळवे आहेत हे सिलिंगच्या दिशेने असतील. हाताची जी 3 बोटं आहेत दोन्ही हातांची ती सरळ न ठेवता, म्हणजे अगदीच ताठ न ठेवता अगदी हलकीशी ठेवायची, अर्धवट मिटलेली. ही झाली आपली ज्ञानमुद्रा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. तर आधी ही नमन मुद्रा कशी केली जाते तुम्ही बघून घ्या आणि मग आपण व्यवस्थित करणार आहोत. तर नमन मुद्रा करताना आपले जे दोन्ही हात आहेत ते जोडून घ्यायचे आणि हळूहळू जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जोडलेल्या हातांचा स्पर्श आपली हनवटी, नाक आणि कपाळ असं करत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला फॉरवर्ड बेंड घ्यायचा आहे. आधी मी तुम्हाला दाखवते. डेमो करताना पुन्हा एकदा आधी बघून घ्यायचं की स्टेप कशा आहेत आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. पण आपल्याला नवीन आसन शिकताना पहिलं बघायचं असतं की कसं केलं जातं आणि मग एकत्रित करायचं. आता मी थोडीशी क्रॉस होते नमन मुद्रा तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि हळूहळू त्या हातांचा स्पर्श हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत डोक्याच्या दिशेने हात वर गेले की आपल्याला फॉरवर्ड बेंड घ्यायचंय, म्हणजे पुढे झुकायचंय. बघा या प्रकारे अगदी सावकाश जोडलेले हात, कपाळ जमिनीवर. आता कुठेही आपल्याला सीटचा भाग वर असा उचलायचा नाहीये, तो सावकाश जमिनीवरच ठेवायचा. समजा तुमचं फॉरवर्ड बेंड एवढाच होत असेल तर काही हरकत नाहीये. जेवढी आपली क्षमता आहे त्या क्षमतेने पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. इथे आपल्या पाठकण्याला एक सुखद असा ताण मिळतो आणि ही जी स्थिती आहे ही संपूर्ण नतमस्तक, म्हणजे आपली जी कोण आद्य देवता आहे ज्यांना आपण मानतो त्यांच्या समोर अगदी लीन भाव, भक्तिभाव. तर ही झाली नमन मुद्रा. आणि उलट चाल करताना सावकाश, अगदी सावकाश कपाळ वरती घ्यायचं. मग जोडलेले हात हळूहळू कमरेत सरळ आणि मग सावकाश पुन्हा एकदा कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. तर ही झाली आपली नमन मुद्रा. नमन मुद्रा आपल्याला प्रार्थना जेव्हा आपण सुरुवातीला घेतो तेव्हा आपल्याला करायची असते आणि जेव्हा आपण शांती पाठ करतो, म्हणजे जेव्हा आपला वर्ग संपतो तर ती संपताना सुद्धा आपल्याला ही नमन मुद्रा करायची आहे. ठीक आहे. त्या गोष्टी तुम्हाला कळल्या. तर आता तुम्हाला दाखवायचं आहे मला श्वसन मार्ग शुद्धी आणि ओमचे विविध स्तरांवरील उच्चार कसे असतात ते. तर श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. कपालभाती आपण नेक्स्ट वीक पासून घेणार आहोत. या आठवड्यामध्ये आपण फक्त एकेका नागपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. तर ही श्वसन मार्ग शुद्धी करताना एक काळजी घ्यायची की ज्यांना डोक्याचा म्हणजे डोकेदुखीचा त्रास आहे किंवा चष्म्याचा जास्त नंबर आहे कुठलाही, म्हणजे जवळचा नंबर समजा जास्त असेल चष्म्याचा, तर श्वसन मार्ग शुद्धी करताना किंवा कपालभाती करताना काळजी घ्यायची आहे. जिथे आपण आपले स्ट्रोक्स जे आहेत हे 15-20 देतो तिथे आपण फक्त 10 वर्तन करण्याचा प्रयत्न करायचा. तर ही श्वसन मार्ग शुद्धी. आणि त्याचबरोबर नाक चोंदलं असेल किंवा सर्दी झाली असेल तेव्हा सुद्धा श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती करणं टाळायचं आहे. आणि पोटाचं नुकतंच कुठल्याही स्वरूपाचं ऑपरेशन झालं असेल तर तेव्हा सुद्धा या सगळ्या गोष्टी कपालभाती करणं टाळायचं आहे. ह्या मी इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वेळोवेळी देणारच आहे. पण आताही तुम्हाला एक सांगून ठेवते कारण की या वर्गा म्हणजे ह्या श्वसन मार्ग शुद्धीनेच आपला वर्ग जो आहे हा सुरू होत असतो. तर ही कशी केली जाते तर बघून घ्या. पुन्हा एकदा आपल्याला साधी बैठक घालायची आहे आणि श्वसन मार्ग शुद्धी करताना आपण सहज श्वास भरून घेतो आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक देतो. बघा या प्रकारे सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या साईडने स्ट्रोक द्यायचा, म्हणजे थोडंसं किंचित थोडासा हलकासा एक झटका. तर ह्याची सुद्धा जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेल. आता मी तुम्हाला फक्त एक बेसिक एक प्रॅक्टिकल करून दाखवते कसं केलं जातं. आपण एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची. सुरुवातीला उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या हाताच्या 2 बोटांची अशी चिमूट करायची आणि डावी जी आपली नाकपुडी आहे वरचा जो भाग आहे तो थोडासा असा वर उचलून घ्यायचा या प्रकारे
आणि डाव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. बघा या प्रकारे. माझं दिसतंय पोट हललेलं? थोडीशी पुढे येऊ का? सहज श्वास भरून घ्यायचा डाव्या नाकपुडीने आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. या प्रकारे. म्हणजे श्वास घेताना आपलं पोट बाहेर येतंय आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा ते आतमध्ये जातं आणि तिथे आपण हलकासा झटका देतो. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची, उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलून घ्यायची आणि उजव्या नाकपुडीने एक श्वास भरून घ्यायचा आणि तो सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. या प्रकारे. ठीक आहे. श्वसन मार्ग शुद्धीच्या आधी एक गोष्ट सांगते, म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपलं पोट बाहेर यायला पाहिजे आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपलं पोट आतल्या दिशेला जायला पाहिजे. ही झाली श्वसनाची आयडियल पद्धत. बऱ्याचशा जणांना ही गोष्ट माहितीच नसते की आपण कसा श्वास घेतो आणि कसा श्वास सोडतो. तर आजपासून हे एक लक्षात ठेवायचं की श्वास घेताना पोट आपलं बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या श्वासाकडे जेव्हा लक्ष जातं, आपण श्वास कसा घेतोय कसा सोडतोय हे जेव्हा आपल्यालाच कळतं, तेव्हा पुन्हा एकदा आपलं मन जे आहे, जे सतत असं धावत असतं, सतत फिरत असतं वेगवेगळ्या विचारांच्या मागे, ते शांत व्हायला मदत होते. इथेच आपला जवळजवळ 50% जो योग आहे हा आपला इथेच साधला जातो, जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःचं ब्रिदिंग अवेअरनेस कळतं. आपण कसा श्वास घेतोय, कसा श्वास सोडतोय. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा हे आवर्जून सांगा. लहान मुलांचं मन चंचल असतं, त्यांना स्वतःला पण कळत नसतं की आपण काय करतोय. त्यामुळे त्यांना थोडा वेळ असं शांतपणे बसवा, थोडेसे ओमचे उच्चार करायला सांगा, म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा तुम्ही जेव्हा साधनेला बसता तेव्हा त्यांना सुद्धा आवर्जून बसायला सांगा, त्यांना सुद्धा थोडंसं शिकवा. आपोआप त्यांच्यामध्ये सुद्धा एक कॉन्सन्ट्रेशन चांगलं वाढतं, स्मरणशक्ती त्यांची चांगली वाढते. त्यामुळे नक्की तुम्ही त्यांनाही ह्या ज्या सगळ्या कृती आहेत त्या करायला सांगा. आणि आता आपण बघणार आहोत की ओमचे विविध स्तरांवरील उच्चार कसे केले जातात. तर सुरुवातीला जसं मी तुम्हाला बोलले की ज्ञानमुद्रा करायची आहे. पहिला उच्चार जो असतो हा आपला खणखणीत वाणीतला असतो. म्हणजे आपण ओम कसा करतो, ओ या प्रकारे. तर जो ओम जो आहे तो जो आहे हा पहिल्या उच्चारामध्ये उच्च पट्टीतला असतो. अकार आपण लांबवतो आणि मकारची जी मात्रा असते ती कमी असते. तर हा पहिला उच्चार कसा केला जातो आधी बघून घ्या. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला अगदी बेंबीच्या देठापासून आपल्याला उच्चार करायचा असतो. हा झाला पहिला उच्चार. याच्यामध्ये अकाराचं जे प्रमाण आहे हे 80% आहे आणि मकाराचं जे प्रमाण आहे हे 20% आहे. दुसरा उच्चार जो आहे हा मध्यम पट्टीतला असतो. अकार मकार समसम प्रमाणात 50%. तर हा सुद्धा उच्चार मी दाखवते. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना मध्यम पट्टीतला उच्चार. दुसरा उच्चार हा आपण जर ग्रंथांच्या भाषेत बघायला गेलो तर त्याला म्हणतात पश्चंती वाणीतला, म्हणजे खर्ज स्वरातला अगदी खालच्या पट्टीतला. पहिल्या उच्चारामध्ये जिथे आपण अकार 80% केलेला असतो, तर इथे आपल्याला अकार 20% करायचा असतो आणि मकार जो आहे हा 80% असतो. तर हा उच्चार कसा केला जातो बघून घ्या. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार
आणि चौथा उच्चार जो मानसिक आहे, जो तुम्हाला कुठल्याही म्हणजे तोंडाने हा न बोलता तुम्हाला मनातल्या मनात हा उच्चार करायचा असतो. याला कोणतंही प्रमाण नाही. हा जो उच्चार आहे ते आपण आपली जी वाटचाल आहे ही आपोआप आपली शरीराकडून आपल्या मनाकडे व्हायला सुरुवात होते. आपलं मन जे आहे हे साधनेसाठी अनुकूल होतं. जिथे कुठे आपली जी गर्दी असते मनातली विचारांची ती कमी होते आणि आपलं लक्ष हे आपल्या साधनेकडे केंद्रित होतं. ठीक आहे, प्रत्येकाला आता हे कळलेलं आहे. मग आता आपण सुरुवात करूया आपल्या वर्गाला. तर सुरुवात आपण करणार आहोत श्वसन मार्गशुद्धी एकेका नाकपुडीने करायची आहे. तर सगळ्यांनी सुखावह बैठक घालायची आहे. साधी मांडी, पाठकणा आपला सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. द्रोण मुद्रा म्हणजेच आपल्या हातांचे कप करायचे आणि ते हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या गुडघ्यांवरती असतील. हा, खांदे कोपरं शिथिल, डोळे अलगद मिटलेले. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपल्या चेहऱ्याचे जे स्नायू आहेत ते आपोआप थोडेसे उत्तेजित होतात. एक प्रसन्नता येते. पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाची. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. ब्रीदिंग अवेअरनेस. आणि करूया श्वसन मार्गशुद्धी. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आज आपला पहिला दिवस आहे त्यामुळे डोळे उघडे ठेवून आपण श्वसन मार्गशुद्धी करूया आणि मग हळूहळू जशी जशी आपल्याला आपली साधना समजायला लागेल तसं डोळे बंद करून ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. तर आता सुरुवातीला आपण उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी अलगद बंद करून जेंटली प्रेस, कुठेही आपल्याला ती दाबून न ठेवता जेंटली प्रेस करायची. बरोबर. डाव्या हाताच्या दोन बोटांची चिमूट करायची आणि डावी नाकपुडी थोडीशी अलगद अशी वर उचलून घ्यायची. तर आज आपण फक्त 5 स्ट्रोक देणार आहोत डाव्या नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या डाव्या नाकपुडीने आणि तो सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या. एक, पुन्हा एकदा डाव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घ्या आणि तो सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. दोन, पुन्हा एकदा डाव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येतोय. श्वास सोडताना पोट आतमध्ये जात आहे आणि हलकासा झटका. 3, 4, 5. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर. आपल्याला सवय नसते या सगळ्या गोष्टींची. डोळे अलगद मिटून घ्या आणि आता आपलं संपूर्ण लक्ष डाव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. सकाळची वेळ आहे. आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा कधी कधी आपल्याला एका लागोपाठ एक शिंका येतात. म्हणजे थोडस ही कॉमन गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये असं वेगळं असं काही नाहीये. आपल्याला शिंका येतात. थोडस आपल्याला नाकामध्ये थोडस असं गुदगुल्या आल्यासारखं होतं. मग त्यासाठी तुम्ही एक थोडस तुपाचा एक बोट म्हणजे आपल्या करंगळीमध्ये थोडस तूप थोडस लावून घ्यायचं आणि ते आपल्या अशा नाकपुड्यांमध्ये थोडस असं चोळलं की तो त्रास आपला जो आहे तो कमी होतो. म्हणजे हे एक थोडस एक तुम्हाला हे सांगते की असं होतं आपल्याला, तर तुम्ही हा एक उपाय करू शकता. आता आपण हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करून घेऊया. जेंटली प्रेस. कुठेही आपल्याला ती दाबून ठेवायची नाहीये. जेंटली प्रेस करायची आहे. उजव्या हाताच्या दोन बोटांची चिमूट करायची. उजवी नाकपुडी किंचितशी वर उचलून घ्यायची आहे, थोडीशी वरती. आणि आता उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घ्या आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक, उजव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. दोन, हीच कृती अजून 3 करूया. 3, 4, 5.
कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अंदर मिटून घ्यायचे. आता आपली संपूर्ण जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल किंवा आता तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी केली एकेका नाकपुडीने, तेव्हा तुमची कुठली नॉस्ट्रिल ऍक्टिव्हेट आहे. काही जणांची डावी असेल, काही जणांची उजवी असेल. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपल्याला तो फरक लक्षात येतो की आपल्याला कुठल्या नाकपुडीने सहज श्वास घेता आलाय आणि कुठल्या नाकपुडीने श्वास घेताना आपल्याला थोडासा त्रास झालाय, थोडेसे आपल्याला कष्ट घ्यावे लागलेत, हे आपल्याला लक्षात येतं. आणि आता आपण करणार आहोत त्राटक. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट, अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एक टक नजरेने पाहण्याचा प्रयत्न. ओमची वेळी पार्श्वभूमी केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी. अ म असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत, साठवून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, त्रिगुणातीत, कालातीत असा हा ओम. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी स्थिर नजरेमध्ये आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत, साठवून घेत आहोत. ओमची निळी पार्श्वभूमी, त्यातून निर्माण झालेली किरण. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. साधनेकडे आपलं मन अनुकूल होण्यासाठी, मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी आपण करत आहोत ओंकारची साधना, प्रणवाची साधना. करणार आहोत ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला, वैखरी वाणीतला अकार लांबवलेला. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. काही क्षण शांत. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणात. याकरिता सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. तिसरा उच्चार खर्च स्वरातला मकार लांबवलेला. याकरिता पुन्हा एकदा आपण सगळे सहज एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. चौथा उच्चार मानसिक आत्मतत्वाकडून
बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. याकरिता सहज एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया नमस्कार स्थितीमध्ये. अलगद डोळे उघडायचे आहेत. समोर ओमवर स्क्रीनवर ओमची प्रार्थना दिसते. आधी मी बोलते, मग माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः, ओंकाराय नमो नमः. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आणि आपण आता करूया नमन मुद्रा. आपले जोडलेले हात आहेत हे सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात, कपाळ, सीटचा भाग न उचलता जमिनीवर. संपूर्ण लीनभाव, भक्तिभाव आपल्या मनामध्ये. आजच्या साधनेची सुरुवात, आपल्या वर्गाची सुरुवात आणि या दिवसाची सुरुवात आपण ओमच्या आशीर्वादाने करणार आहोत. संपूर्ण भक्तिभाव मनामध्ये. आणि सावकाश उलटचाल करूया. हळूहळू कपाळ वरती घ्यायचं, डोकं वर, मग जोडलेले हात, डोळे अलगद मिटलेले आहेत आणि हळूहळू कमरेतनं सरळ. जोडलेले हात, कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. हस्तमंडल, दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करायचंय. पाने आणि निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यामध्ये नवीन साधक जॉईन झाले. शिवाजी पाटील सर. सर तुम्ही थोडक्यात तुमची ओळख करून द्या आणि तुम्ही ज्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलाय ते तुम्ही सांगा. तुम्ही तुमचा कॅमेरा ऑन करून पण सांगू शकता किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरीही चालेल. एक मिनिट हा सर, म्यूट ठेवा आणि मग सांगा. तुमचा माईक बंद आहे. हा, आता येतो आवाज? हो. हा, नमस्कार मॅडम. मी शिवाजी तात्यासाहेब पाटील कोल्हापुरातून बोलतोय मॅडम. अच्छा, हरिओम. हरिओम. मी डेली मॉर्निंग वॉकला जातोय. मला शुगरचा प्रॉब्लेम आहे, थोडा शुगर जरासा आहे. त्यासाठी योग प्रवेश माझा झालेला आहे ऑलरेडी इथं कोल्हापूरमध्ये. पण खूप ओके. वर्षापूर्वी झाला, कंटिन्यू नाहीये. मला असं काहीतरी हवं होतं, ते काल मला मिळालं. मग मी सकाळी आज जॉईन झालो, 8 जॉईन झालं. माझ्या डोक्यात होते की 7 ते 8 अशी बॅच आहे. ते सकाळी अच्छा. 7 वाजल्यापासून सुरू झाली. ओके. आजच्या सेशनचा मला मिळू शकेल? हो हो, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार. पण रेकॉर्डिंग मी आता माझा माईक तिथे, बाकी तुम्हाला कुठला त्रास नाहीये ना? नाही, फक्त शुगर आहे मॅडम, बस. फक्त शुगर. ओके. हो हो, ओके. आणि म्हणजे काही ट्रीटमेंट, गोळी वगैरे चालू आहे का शुगरची? हा, गोळ्या आहेत. एक गोळी सुरू आहे मॅडम. सकाळी आणि संध्याकाळी गोळी सुरू आहे, पण नॉर्मल मध्ये आहे. वय वर्ष माझे 46 आहे. मी ओके. आहे इन्शुरन्स मध्ये, LIC एजंट आहे मी. अच्छा, LIC मध्ये आहे. खूप खूप स्वागत आहे सर. मी आता माझा माईक जॉईन करते. तुम्ही आता म्यूट झालात तरीही चालेल.
येस. हा. पुन्हा एकदा की आपलं रेकॉर्डिंग आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे आपल्या वर्गाचं, फक्त ते एंड ऑफ द मंथ म्हणजे महिन्याच्या शेवटी तुम्हाला मिळेल. आपण प्रत्येक वर्गाचं रेकॉर्डिंग प्रत्येक दिवशी नाही पाठवत. पण आपला आजच्या वर्गामध्ये थोडस इंट्रोडक्शनचाच पार्ट होता, म्हणजे सगळ्यांचे इंट्रोडक्शन आणि आता ज्या आपण कृती केल्या त्याच फक्त मी दाखवल्या. आपला जो ऍक्च्युअल वर्ग आहे हा आपला उद्यापासून व्यवस्थित सुरू होणार आहे. पहिला दिवस थोडासा आपला परिचयामध्ये जातो आणि तुम्हाला काही गोष्टी सांगण्यामध्ये जातो पहिला दिवस, आणि त्याच्यानंतर मग आपण सुरुवात करतोच आपल्या वर्गाला. तर आज आपण थोडंसं एक लुजनिंग करून घेऊया, तशी वेळ आता होत आली आहे, पण तरी तुम्हाला मी दाखवते. जसं मी तुम्हाला मगाशी बोलले की आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, शयन स्थिती म्हणजे पाठीवर पडून, पोटावर पडून, आणि त्याच्यानंतर दंड स्थितीमध्ये. तर फक्त प्रत्येकाने आता व्यवस्थित लक्षात ठेवायचं की कॅमेरा एकदम व्यवस्थित ऍडजस्ट करून द्यायचे की आपल्याला ह्या 4ही स्थितीमध्ये तुम्ही मला दिसला पाहिजे बस. कारण की जेव्हा तुम्हाला शिकवणार तेव्हा मी तुमच्याकडेही बघणार की तुम्हाला कितपत ते व्यवस्थित जमतंय, म्हणून ते व्यवस्थित कॅमेरे जॉईन करून ठेवा, सेट करून ठेवायचे. तर आज आपण थोडंसं बैठक स्थितीमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये एक विश्रांती स्थिती असते. तर बैठक स्थितीमधली विश्रांती बघा, दिसते का बरोबर? जेव्हा आपण बैठक स्थितीमध्ये काही आसनं करतो तर बैठक स्थितीमध्ये विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, जास्तीत जास्त अंतर. आपले हात जे आहेत हे मागे ठेवायचे, थोडस मागे रेलायचं, थोडस मागे असं, आणि मान मागे सैल सोडून द्यायची. ही झाली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि इथे पुन्हा एकदा जेव्हा आपण या विश्रांती स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपल्याला ब्रीदिंग अवेअरनेस असणं फार महत्वाचं आहे. मग हा योग साधनेचा प्रवास जो आहे हा शरीराकडून मनाकडे होतोय, त्यामुळे ब्रीदिंग अवेअरनेस हे प्रत्येकाला असलंच पाहिजे. श्वासाची जाणीव ही असलीच पाहिजे, आणि आसनं करताना सुद्धा श्वासाची जोड असणं फार महत्वाचं. मान मागे सैल सोडून द्यायची. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात शरीराच्या जवळ, आणि ही झाली आपली पूर्व स्थिती. ही झाली बैठक स्थितीमधली पूर्व स्थिती. आता तुम्ही प्रत्येक करू शकता. दोन्ही पाय जुळलेले आहेत, पाठकणा सरळ आहे, दोन्ही हात मागे आहेत. पुन्हा एकदा जेव्हा आपण लुजनिंग एक्सरसाइज करतो किंवा कुठलेही आसन करतो, आपला पाठीचा कणा जो आहे हा आपला सरळ असला पाहिजे, जाणीवपूर्वक. जर आपण असं पोक काढून बसलो तर ते आपल्यालाच अनकम्फर्टेबल वाटतं, आपलंच मन तिथे एकत्रित किंवा केंद्रित होत नाही. त्यामुळे शक्यतो पाठकणा सरळ ठेवायचा. दोन्ही पाय आपले जुळलेले आहेत आणि आता आपण करणार आहोत. आपलं लक्ष आपल्या दोन्ही पावलांकडे घेऊन जायचं आहे. आता दोन्ही पावलं आपल्याला जास्तीत जास्त लांब आणि जवळ, लांब जवळ. जेव्हा आपण लांब करतो तेव्हा उजव्या पायाची करंगळी उजवीकडे जाऊ दे, म्हणजे आपल्या जमिनीकडे जाऊ दे. डाव्या पायाची करंगळी जमिनीकडे जाऊ दे. क्रॉस करतो त्यावेळेला, आणि मग पुन्हा जवळ, लांब जवळ, लांब जवळ. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि ते जास्तीत जास्त लांब न्यायचे, जास्तीत जास्त लांब, आणि मग पुन्हा जवळ, जमिनीला घासत घासत, लांब जवळ. आपण हे सगळं लुजनिंग का करतोय तर आपले जे जॉईंट्स आहेत ते आपल्याला मोकळे करायचे असतात सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर आपण आसनाला सुरुवात करतो. जवळ, पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता थोडंसं पाऊल जे आहे ते स्वतःकडे खेचून घ्यायचं या प्रकारे. आता दोन्ही पाय जोडलेले ठेवा, थोडंसं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि मग जमिनीकडे घ्या. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनी, स्वतःकडे, जमिनी. मध्यभागी येऊन थांबायचं आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 1, उजवीकडून डावीकडे, 2, 3, मध्यभागी येऊन थांबायचं आणि मग डावीकडून उजवीकडे. 1, 2, रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. आपण ज्या सगळ्या कृती केली त्या संपूर्ण कृतीचा आपल्या दोन्ही पायांमध्ये जो काही फरक झाला असेल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न.
आणि आता आपण साधी बैठक म्हणजे दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, हाताचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने आहेत, दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स, चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले, पाठीचा कणा सरळ आहे, एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर, बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे, बॉडी अवेअरनेस. आपण जी साधी बैठक घातलेली आहे ती बैठक घातल्यावरती आपल्या गुडघ्यांच्या इथे तुम्हाला काही ताण जाणवतोय का, पोटऱ्यांच्या इथे तुम्हाला काही दाब जाणवतोय का, त्याकडे आपलं लक्ष घेऊन जायचं आहे, आपली जाणीव घेऊन जायची आहे. आपण दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा केलेली आहे, खांदे शिथिल आहे, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे, पाठकणा सरळ आहे, मान मध्यभागी, जाणीव आपल्या पोटाच्या भागाकडे घेऊन जाऊया, तिथले सगळे स्नायू शिथिल, जाणीव आपल्या उर्ध्व भागाकडे, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुसांचा भाग शिथिल, जाणीव चेहऱ्याकडे, डोळे अलगद मिटलेले आहेत, तोंडाच्या आतमध्ये जीभ अगदी सैलसर आहे, लक्ष श्वासाकडे, श्वास घेताना पोट किंचितसं बाहेर येत आहे, श्वास सोडताना ते हळूहळू आतल्या दिशेला जात आहे, श्वास घेताना पोट बाहेर येत आहे, श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. इथे आपण करूया 3 खालच्या स्वरातले म्हणजेच मकार लंबवलेले 3 ओंकार. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार आणि चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. दुसरा उच्चार एक हलकस स्मित हास्य आणि एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. तिसरं शेवटचं आवर्तन एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर शांतीपाठ दिसत आहे. आधी मी बोलते मग माझ्या मागोमाग आपण. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात्
पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। करूया नमन मुद्रा. जोडलेले हात पुन्हा एकदा डोक्याच्या दिशेने वर, हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर आणि सावकाश आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीवरती. आजची साधना आपण ओमला समर्पित केलेली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. एक शरणागत भाव, कम्प्लिटली सरेंडर. सावकाश कमरेतून सरळ होऊया. डोकं, जोडलेले हात सरळ आणि पुन्हा एकदा जोडलेले हात कपाळ नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. हस्तमर्दन, दोन्ही हातांच्या तळव्यांचा एकमेकांची घर्षण निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. हरिओम. धन्यवाद. आपलं थोडस एक दोन म्हणजे दिवस आपले थोडेसे वर्ग लेंदी होईल, कारण की प्रत्येकाला सगळं दाखवायचं असतं. त्यामुळे थोडेसे आपल्याला म्हणजे 7-8 मिनिटं आपल्याला थोडीशी लेट होईल, पण मी तरी प्रयत्न करीन लवकरच संपवण्याचा. आणि उद्यापासून आपला ऍक्च्युअल वर्ग सुरू होणार आहे. श्वासाशी आधारित आपल्याला कसे सूक्ष्म व्यायाम करायचे किंवा आपण जी आता नमन मुद्रा केली ती आपण श्वासाशी आधारित कशी करायची हे सगळं उद्याच्या आपल्या उद्यापासून वर्गामध्ये सुरू होणार आहे. ठीक आहे. तर खूप खूप धन्यवाद आणि मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं ह्या आपल्या योग साधनेच्या वर्गामध्ये जो आजपासून सुरू झालेला आहे. अशीच आपण अशा उपस्थित राहा तुम्ही. जॉईन होतात त्याच्यानंतर ते जॉईन होत नाही. पैसे खर्च करतो एका वर्गासाठी आपल्या स्वतःच्या शारीरिक आणि नक्की द्या. एकदा तुम्हाला ते जमलं, तुम्हाला कसं करायचं हे कळलं, मग तुम्ही तुमच्या घरी हे